असते तर ते दोघांचे दोघं सुद्धा जेव्हा लग्न झाल्यानंतर एकत्र येतील तर त्या दोघांचा आजार एकमेकाला होऊ नये म्हणून अँटीबायोटिक म्हणून हळद लावत होते पूर्वी. का? कारण पूर्वी सर्वात जास्त रोग कोणता होता? खरूज. खरूज नावाचा रोग होता. कारण जास्त आंघोळी बिंगोळी लोक करत नव्हते. आपल्यापैकी कोणाकोणाला खरूज कधी? मी हातवर करतो, मला खरूज झाले लहानपणी. खरंच कोणाकोणा झाले हाताचे खरूज आहे? तर खरूज हे अंगाचे गचकरणं, हे रोग एकमेकाचे होऊ नये, संतांना होऊ नये म्हणून नवरदेव नवरीला उठणं लावून हळद लावत होते. कारण निर्जंतू करत होते. पूर्वी बाकीच्या दावाचा शोध लागला नव्हता म्हणून हळद यासाठी लावली जात होती की नवरदेव नवरीच्या अंगावरले सगळे आजार जे काही दुखणे जखमा आहेत त्या सगळ्या बरा व्हाव्यात की जेणेकरून दोघांच्या पोटी जे संतान येतील त्याच्यावर अशा प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून हे हळद अँटीबायोटिक आहे. पण सिलवान माणूस सिलवान स्त्री एकत्र येण्याच्या अगोदर त्या दोघांना हळद लावत होते. अध्यात्म कारण आहे. आणि दुसरं कारण काय? व्यावहारिक कारण आहे. का? कारण आपला देश हा सूर्यकिरणामध्ये काही सेकंद अगोदर सूर्यकिरण इथे येतो म्हणून हा देश मुळात रंग इथला काळा आहे. इथले लोक मूळचे काळे आहेत. इथे पूर्वीचे सगळे राजे काळ्या रंगाचे आहेत म्हणून ते म्हणतात भलतेजी मग इथले काळे लोक कुठे गेले? हे सगळे वेगळे वेगळे काऊन आले? तर तुम्ही फॉरेनला जा, नेपोलियन लोक पहा, सगळे निळ्या निळ्या डोळ्याचे, लंब्या नाकाचे आणि लाल लाल डोक्याचे, लंबे लंबे सारखे सारखेच आहेत. तुम्ही चिनी लोक बघा, तपकिरी रंगाचे, मोठ्या मोठ्या जबड्याचे, उंच उंच आपाड झेपाड सारखे सारखेच आहेत. तुम्ही जपानचे लोक पहा, बुटक्या बुटक्या बांधाचे, बारीक बारीक डोळ्याचे, शेतकुली तोंडाचे सारखे 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 सारखेच आहेत. तुम्ही निगरू लोक पहा, मोठ्या मोठ्या हटाचे, काळ्या काळ्या रंगाचे, गुंगराल्या बाळाचे सारखे 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 सारखेच आहेत. तुम्ही भारतीय लोक पहा, वेगळे 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 वेगळेच आहेत. कोणी सारखे नाही. का? बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी इथं पोर्तुगीज आले, डच आले, मोगल आले, इंग्रज आले आणि त्याच्यामुळे हे संसार शिथिल झालेले, हे सगळे वेगळे वेगळे झाले. ते भारतीय लोक मूळचे गोरे नाहीत, भारतीय लोक मूळचे काळे आहेत म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून नवरदेव नवरी थोडे गोरे दिसावेत म्हणून हळद लावतात. व्यावहारिक कारण आहे. त्याच्यासाठी थोडं गोरा दिसावं लग्नापुरतं. पण काळ्या माणसांच्या असता हळद लावली तो गोरा नाही दिसत की हिरवं दिसते, हिरवं हिरवं दिसते, तेवढी जास्त लाव हिरवं दिसते. आता मला सांगा, नवरदेव नवरीनं लावली, उठणं लावलं तर ते आपण समजू शकतो. आता सगळं वराडचं वराडच लावू लागले, याचं काय कारण आहे? 10-10 किलो हळदी असे लावू लागले की सगळं अंग हळदीत भरू लागले. लहान लहान लेकरं त्या हळदीत कोण पिरतलं काय पता लागत नाही. कारण पिलेली माणसं पिरतात, हा पेतात रक्तवून पेतात तर पहिले ते कोणाला मिळवायला लागला दुर्गंध आल्यावर समज की तू कोणते पिरत म्हणून. तर अशा पिरकायच्या हळदी घेऊ लागलेत. त्या हळदी बंद झाल्या पाहिजे. त्या हळदी बौद्ध धर्माचं काही काम नाही म्हणून आपण ते सगळे संस्कार बंद करा. आणि माय मावल्यांनो, नवऱ्यासोबत गुन्ह्या गोविंदा वागा. नवऱ्यानं कधी बायकोला मारू नका आणि बायकोला बी मार खायचं काम करू नका. आणि नवऱ्यानं असा हात उगारला तर अशा बुद्धाकडे जा आणि म्हणा नमो तस्सं, पाठीमागं जसं होईल तसं. सापट मारू बुकी मारू मागं पाहायचं नाही. कारण वंदना म्हणताना नवऱ्याला मारू वाटत नाही. पण आपल्या महिला तसं करत नाही. नवऱ्याला असा हात उगारला तर अशा बुद्धाकडे नाही, त्याच्या हाताखाली जातात. मार रे मार, आमच्याच्या आवाज मार, आमच्या हाताखाली मारायचं, मार 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 मार. बळजबरीच मार म्हणतात म्हणून मार खातात. म्हणून कधी नवऱ्याच्या हाताखाली जाऊ नये. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, जर घरातलं भांडण बंद करायचं असेल, कोणाच्या घरात कटकट ठेवायची नसेल, कोणाच्या घरात कुरकुर ठेवायची नसेल, हे महिलांच्या हातात आहे. म्हणून माय मावल्यांना हे शेवटचं उदाहरण सांगतो की तुम्ही अवश्य आपल्या घरातला सगळा वाद जर दूर करायचा असेल तर तुम्ही तथागताने सांगितलेली एक गोष्ट करा. तुमच्यामध्ये ती सहनशीलता आहे. काय करा? संध्याकाळच्या वेळी नवरा घरी येण्याच्या 15 मिनिटं अगोदर बकेटीत पाणी घ्या आणि दररोज पाठ टाका. नवऱ्याची वाट पहा आणि चेहरा असा प्रसन्न ठेवा ज्या दिवशी तुम्ही नवरी बनून आले होते तसा ठेवा. म्हणजे नवरा घरी आला की असं हात जोडून उभं राहायचं. पण बकेटीत पाणी कोणतं ठेवायचं? हिवाळ्याचे दिवस असेल तर पाणी गरम, नाही भांडण तिथं सुरू होतं. आणि चेहरा प्रसन्न असा पोतांना सारखा नसला पाहिजे. काही काही महिला दरवाजा घरात नवरा आल्याबरोबर म्हणत कधी अंग काय होत मग काय मेल्यावर अंग काय त्याची भीतीच वाढते. असे भीतीच वाढतात, तसं भीती नाही वाढवली पाहिजे. म्हणून प्रसन्नचित्ताने उभे राहा, पाठ टाकून बसा आणि नवरा घरी आला तर असे हात जोडा आणि आल्याबरोबर म्हणा स्वामी या, स्वामी या, स्वामी या असं म्हणा. नवऱ्याला पाठावर उभं करा, त्याचे पाय धुवून द्या, स्वामीचे पाय पुसून द्या आणि थोड्या वेळाला पाय दाबून द्या. आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर मात्र तेल लावून सासू सासऱ्यांची मालिश करून
त्यांची सेवा करा, मग झोपा. त्या घरात कधीच भांडण होत नाही. मी असं प्रवचन सांगितलं. एक बाई खाली उतरल्याबरोबर आली म्हणे, भंतेजी तुमचं लय पटलं म्हणे, पण एवढं सगळं करायला सासू सासऱ्यांना गुणी पाहिजे म्हणे. गुणी असेल तर कोणाला करावं वाटेल, असं दुर्गुणी असेल त्याला कोण करावं. ते झालं तर दुसरी बाई आली. भंतेजी अहो इथं तर सोडा म्हणे, पण पेणाऱ्या नवऱ्याचं काय करावं सांगा. पेणाऱ्या नवऱ्याचं काय करा. मग बाबा पेणाऱ्या नवऱ्याची सेवा करा. स्वामी या 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 कमी प्या प्या प्या. स्वामी पडले पडले पडले, स्वामीला धरा धरा धरा. आणि स्वामी वकले वकले वकले, स्वामीला पुसा पुसा, असं म्हणून करा म्हणलं बुवा सेवा. पाहत काय होते. एक बाई म्हणे, भंतेजी लग्न झाल्यापासून मी रोज शिव्या देते आणि रोज पिऊन येते म्हणे. आमचे रोजच भांडण आहे, पण तुम्ही म्हणता बाबा पाय धुवा, तर उद्या मी पाय धुते. बघा त्या बिचारीने माझं ऐकलं आणि नवऱ्याला माहीतच नाही घरी काय होणार आहे. तिनं बकेटीत पाणी घेतलं, पाठ टाकला आणि नवरा आला भांगडा खेळत खेळत. त्याला माहीतच नाही घरी काय होणार आहे. आणि जसा दरवाज्यात आला तर आल्याबरोबर हिनं बिचारीने माझं ऐकून असे हात जोडले आणि म्हणे, स्वामी या स्वामी या. असं म्हणल्यावर ते चिंकूनच गेलं. ते असं पळालं, कारण त्याला वाटलं दुसरीच घरी आलो का काय करू. कारण आपल्या घरी तर शिव्या भेटलो की आज स्वामी कोण म्हणलो, असं पळालो नाही पळालं. बायको तुझ्या धरा 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 काय सांगा की आपलंच घरी आपलंच घरी. त्याला पुन्हा धरून आणलं आणि पाटावर ठेवल्याबरोबर त्याचे पाय धुतल्याबरोबर त्याची गिरी उतरून त्याची उतरली, पाय धुतल्याबरोबर उतरली आणि पाय दाबले तर मुठच पाहू लागली. 2 दिवस त्याला पाय धुऊ दिले, पाय दाबू दिले. तिसऱ्या दिवशी निम्म्या रात्री उठलो आणि लहान्या पोराला हळूच उठवलं. म्हणे, बाबू 2 दिवसापासून माझे पाय धुणं सुरू आहेत, तर मला डॉक्टरने जायचा निरोप दिला का काय म्हणे. असं गेलं नाही गेलं तर वाटलं मी बघतो का काय करू. ते पोरगं म्हणते, बाप्पा तुम्ही काय मारणार नाही. ते मम्मीला कोणी आवडण्याच्या भतीजीने सांगितलं म्हणून करू लागली तसं नाही. त्याच्या लक्षात आलं की हे दारूमुळे झालं असेल आणि मग त्याने दारू सोडून दिली. आता ते सिद्ध घरी येते. त्या आईचा मला 6 महिन्यापूर्वी फोन आला, म्हणजे भतीजी आपला प्रयोग सक्सेस झाला म्हणजे. म्हणलं कसं काय. म्हणजे त्याने दारू सोडून दिली, तो घरी येते कुठं जात नाही. बघा, एका दुर्गुणीचे पतीचे दुर्गुण एका सद्गुणी पत्नीला दूर केले, तसं तुम्ही सद्गुणी बना. सद्गुणी बनल्यानंतर सगळं चांगलं होतंय, सगळं जीवनात मंगल होतंय. पण एक महिला मी पाहिली की ती मात्र सद्गुणी नव्हती. तिनं नवऱ्याला भांडू भांडू घेतलं. नवऱ्याला इतकं भांडू भांडू घेतलं, भांडून 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 एक दिवस नवरा गेला मरून. आता मला सांगा, भांडल्यावर नवरा मेला, मेल्यावर भांडाव का. नवरा मेला तरी भांडण सुरूच. ते मरत भंतीच्या पुढच्या आशा आणि सगळं गाव आलंय रडायला आणि ती मर्यादेवरच बसली आणि मर्यादेवर बसून भांडणं सुरू. मर्यादेवर पाहिलं, पोरी आलेत म्हणे, पोरी हो तुमचा बाप गोळ्या वेळेवर घेत नव्हता ना, आणि ज्या गावाला नको जाऊ म्हणलं त्याच गावाला गेला ना, आणि वर तोंड करून मेला ना. मी म्हणलं, आई तुम्ही रडू लागले का भांडू लागले. मी तिथे हजर होतो, आम्हाला बसवलं इकडं आणि स्वतः तुझं बसवली रडणं सुरू. बघा, मेलेल्या नवऱ्याला मी भांडण सुरू. बरं, पोरीला भांडली. मग आल्या नंदा. नंदाला दरवाज्यात पाहिलं म्हणे, आत्ता आल्या का. जेव्हा गरज होती तेव्हा नाही आल्या, आणि तेव्हा काय कापूस येत तेव्हा त्या का, आणि पैशाच्या गड्ड्याच्या गड्ड्या मोजत तेव्हा त्या ना. आता येऊन काय भाऊ बोला ना का. आणि उठा उठा बहिणी आल्या बहिणी आल्या. बघा, भांडू भांडू घेतलं. बरं, यायला भांडल्या त्या नंदा बी भांडतच आल्या. त्या बी म्हणे, दादा उठणारे आणि 2 शब्द बोलणारे. आता खरंच उठून काय म्हणला संपूर्ण मेला असेल, बरं झालं बघा. पण त्या बी म्हणे, दादा उठणारे आणि 2 शब्द बोलणारे. आणि तुला 3 महिन्यापासून एक जण टाकून गेली होती ना, तुला खायची आबल होती रे, आणि तेव्हा तुला उचलायच्या ऐवजी तिला काहून नाही उचललं. पाय मी भतीजीला बोललो, भतीजी बॅगा घ्या आणि या दरवाजा चालायचं, भांडण होणार नाही. आणि भांडण बी काय साधू सुद्धा तू म्हणून भेटणार नाही. नेमकं तर पेटलंय म्हणलं. आणि या बाईला भांडता भांडता एकमेकीच्या झुक्या धरतील. आपल्या घरात काय नाही, आपल्या भितरी लागतील. चला बघ, भांडू भांडू घेतलं. बघा, नंदाला भांडल्या. मग आलं पोरग. आता पोरग आलं, तिच्या पोराला म्हणे, आता आला का. जेव्हा बापाला गरज होती तेव्हा नाही आला रे. आणि एवढ्या दिवस काय बायकोच्या खोंगल्याचा बसला आवाज ते पोरगा असं चिंपाला तोडूनच गेलं. म्हणजे बापरे, भाकरी फिरली म्हणे, मी नाही येत म्हणे, मी डायरेक्ट मस्त भूमीतच येतो. बघा, पोराला भांडू भांडू घेतलं, नंदाला भांडलं, पोरीला भांडल्या. मग आला ही वहिनी आली. ही वहिनी आल्याबरोबर म्हणे, दादा निरपावर निरप झाले ना,
तुम्ही एकदा बी येऊन गेले नाही ना. जर का एकदा येऊन गेले असते तर तुमच्या काय मिशा गळून पडल्या असत्या का पाय वाटत. आता त्या हिवाळ्याला त्या मिशा त्या हिवाळ्याला मिशा ढाकल्या असते. ढाकूनच घेतले राव राव म्हणत बाई महाराजा होता तर मिशा बुडूकर खाल्लं व आणि मिशा बुडूकर केलं व तेच येईन म्हणे. अहो चला तुमच्या मिशावर बोलू लागली बाई. चला बरी बाई ही भांडू द्यायला लागली तुमच्या मिशाचं करू लागली. बघा ही निदा हिवाळ्याला भाडू घेतलं. मग नंतर मला म्हणे हळू भंतेजी तुम्हाला एक सांगू का. मला द्या 2-4 शिवा आम्हाला द्या. सगळं गाव झालंय आम्ही भंतेजी बोलू द्या 2-4 शिवा. नाही म्हणे बापा तुम्हाला कशाला शिवाय देऊ तुम्हाला नाही देणार म्हणे. म्हणलं मग काय सांगायचं. भंतेजी महाराजाला चांगला होता व. मी म्हटलं आम्ही कधी म्हणले खराब होता. तुम्ही कोणालाच बोलू द्यायला म्हटलं तुम्हीच रडता म्हटलं तुम्हीच बोलता. मग म्हणे नाही म्हणलं तरी मला कपडे आणायचा ना. नाही म्हणलं तुम्हाला दागिने आणायचा. भंतेजी मागच्याच महिन्यात सोनं केलं पण मग खरं सोनं गेलं भंतेजी मी या सोन्याचं काय करू. मी म्हणलं आम्हाला देऊन टाका. आम्हाला कशाला विचारावं काय करू. आम्ही तिकडे बुद्धाची मूर्ती बनवू लागलो सोन्याचा चेहरा बनवू लागलो म्हणून म्हणलं द्या आम्हाला देऊन टाक. असं भांडू घेतलं बघा. तर असं भांडलं नाही पाहिजे. गुन्ह्या गोविंदात राहिलं पाहिजे. आपण आपलं जीवन मंगलमय केलं पाहिजे. म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश नाही देता पुन्हा एकदा उपाली भंतेजीच्या या पुण्यस्मरणात पूज्य उपवृत्त भंतेजीने ठेवलेल्या या धम्मपरिषदेच्या अनुषंगाने त्यांच्या पुत्रासह आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य सुख बलाचं वरदान प्राप्त हो. या पुण्याच्या बलाने भारत बौद्धमय हो. विश्व धम्म राज्य हो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं कल्याण हो. मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर उपोषण समजण्यासाठी ज्ञान सत्यशोध कॅलेंडर काढतो. जिच्यामध्ये 4 उपोषण पौर्णिमेचं महत्व धम्मपदाच्या गाथा हे सर्व काय आहे थोडेच राहिलेले आहेत. तर त्या गाडीमध्ये पण आहेत की थोड्या वेळा इथं पण आपल्याला मिळतील. तर ते कॅलेंडर ज्ञान सत्यशोध तुम्ही घेऊ शकता आणि आपलं जीवन सफल करू शकता. सर्वांचं मंगल हो. कल्याण हो. सुखी हो. सर्वांनी 3 वेळेस साधू करताना साधू साधू साधू. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुंदर असं मार्गदर्शन धम्मदेशना सोप्या भाषेमध्ये आपल्याला धम्म समजून सांगण्याचा बराच वेळापासून प्रयत्न पूजनीय बदंत ज्ञानरक्षीजी थेरो यांनी केला. आज 23व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं वेळातला वेळ काढून मोठा प्रवास करीत आपण इथं आलात आणि आतापर्यंत आम्हाला चांगल्या पद्धतीनं धम्म सांगितलं त्याबद्दल आपलं अतिशय कृतज्ञतापूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. परत एकदा सूचना देतो की आता हे सकाळपासून सत्र प्रवचनाचं सत्र आता समाप्त होत आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता सिद्धार्थनगरच्या बाजूलाच शांतीनगर आहे तर तिथे धम्मध्वजारोहणाचा कार्यक्रम, वंदनेचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम होईल आणि मग परत उत्तम खंदारेंच्या इथे भोजनाचा भिक्खू संघाचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम संपन्न झाला की आपली परत दुपारी 2 वाजता दुसऱ्या दिवशीची धम्म परिषद सुरू होत आहे. तेव्हा सर्वांनी उद्या उपस्थित राहायचं. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. आयुष्यमान प्रकाशजी जुदळे यांनी आपलं जे काही तबला असेल, पेटी असेल, सर्वांनी हात जोडायचे. आशीर्वाद गाता होईल आणि प्रवचनाचा कार्यक्रम थांबला असं होईल. त्यानंतर गायनाला सुरुवात होईल. सर्वांनी हात जोडायचे. पूजनीय भिक्खू संघ आपल्या सर्वांच्या प्रति बुद्ध धम्म संघानुभाव बलांना असीम अप्रतिम मंगल कामना व्यक्त करणारे सर्वांनी हात जोडावे. साधु साधु साधु. ठीक है, सबको आशीर्वाद करेंगे तो परित्राण एक छोटा सा 2 मिनट का ले लेते हैं. ठीक है, तो सबके लिए मंगल कामना करते हुए, सुखी कामना करते हुए हम लोग निकलेंगे. ठीक है, हम रुक गए, आप लोग जगे हुए देखकर हमें भी जगने का इच्छा हुआ, इसीलिए साधु साधु साधु. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से.
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनां पूरयित्वा पारमी सब्बा पत्तो सम्बोधिमुत्तमम् एतेन सच्चबज्जेन होतु ते जयमङ्गलम् जयन्तो बोधिया मोले सख्यानन्दिवर्धनो एवं तुह्यं जयो होतु जयस्सु जयमङ्गलम् सक्कत्वा बुद्धरत्नम् औषधम् उत्तमं वरम् हितं देव मनुष्यानं बुद्धतेजेन सोत्थिना नस्सन्तु पद्मवा सब्बे दुःखा उपशमिन्तु ते सक्कत्वा धम्मरत्नम् औषधम् उत्तमं वरम् परिलाउपशमनं धम्मतेजेन सोत्थिना नस्सन्तु पद्मवा सब्बे भया उपशमिन्तु ते सक्कत्वा संघरत्नम् औषधम् उत्तमं वरम् आहुनेयं पाहुनेयं संघतेजेन सोत्थिना नस्सन्तु पद्मवा सब्बे दुःखा रोगा उपशमिन्तु ते यं किञ्चिरत्नं लोके विच्यति विविधा पुतो रत्नं बुद्धसमन्नत्ति तस्मा सोत्थि भवन्तु ते यं किञ्चिरत्नं लोके विच्यति विविधा पुतो रत्नं धम्मसमन्नत्ति तस्मा सोत्थि भवन्तु ते यं किञ्चिरत्नं लोके विच्यति विविधा पुतो रत्नं संघसमन्नत्ति तस्मा सोत्थि भवन्तु ते नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चबज्जेन होतु ते जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चबज्जेन होतु ते जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चबज्जेन होतु ते जयमङ्गलम् सब्बिन्तियो विवज्झन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते अभिवादनशीलिस्स नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बलम् आयुरारोग्य सम्पत्ति सग्ग सम्पत्तिमेव च अथो निब्बान सम्पत्ति इमिनाते समिज्जतु साधु साधु भगवान बुद्ध के आशीर्वाद से, श्री सद्धर्म के आशीर्वाद से, आर्य महासंघ के आशीर्वाद से तथा जितने भी पुण्य धर्म आज हुआ धर्म चर्चा उस सारे पुण्य के बल से, परित्राण के सत्यानुभाव बल से आप सभी लोग सुखी हो, सुखी हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। आप सभी लोग का इच्छित संकल्प पूर्ण हो। आप सभी लोग दिन प्रतिदिन आगे बढ़ जाएं। आप सभी लोग को पुण्य करते हुए धर्म की रास्ता पे जाने के लिए, शील गुण धर्म पालन करने के लिए, हमारे बोधिसत्व बाबा साहेब अम्बेडकर जी का नाम रोशन करके बुद्ध शासन को चमकाने के लिए और सभी जो लोगों को मिलजुल कर आगे बढ़ने के लिए, सभी दुखों से मुक्त होकर उत्तम निर्वाण सुख को पाने के लिए हम आप सभी लोग को शक्ति, धैर्य, भाग्य मिल जाए। साधु साधु
साधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नम। यहाँ पर विराजमान भिक्षु संघ को वंदन कीजिए। हाथ जोड़ लिए सब लोग। ज्ञान रक्षित भक्ति कितना सुंदर से बताया आप लोग को, नींद ही उड़ा दी। हमारा भी नींद नहीं समझ में आया, फिर भी नींद उड़ गया आप लोग को देखकर। इसलिए भिक्षु संघ को गाथा बोलकर वंदन कीजिए, ठीक है? मेरे बोलने के बाद बोलिए, ठीक है? बोली ओकाश वंदामि भन्ते मया कतं पुण्यं सामिना अनुमोदितव्यं सामिना कतं पुण्यं मह्यं दातव्यं साधु साधु अनुमोदामि ओकाश द्वारतेन कतं सब्बं अक्षयं खमत मे भन्ते ओकाश खमामि भन्ते द्वितीयंपि ओकाश खमामि भन्ते तृतीयंपि ओकाश खमामि भन्ते। साधु सुखिनि दुःखानि रोगान्तु निब्बानस्य पच्युहन्तु। नमो बुद्धाय। सभी लोग बोलिए नमो बुद्धाय बनते जी। जोर से बोलिए नमो बुद्धाय बनते जी। एक बार फिर से बोलिए नमो बुद्धाय बनते जी। नमो बुद्धाय। फिर मिलेंगे नेक्स्ट टाइम। हाँ बाद ठीक आहे। प्रत्यक्ष यश भंतेजी या ठिकाणी आहे। बुलढाण्याच्या विहारासाठी कोणाला प्रत्यक्ष दान पुण्य करायचं असलं तर थोड्या वेळपर्यंत आहे करू शकता। मी औरंगाबादला संगगिरी महास्तूपाचं काम, ज्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र धातू, 5 अनंताच्या धातू, आता अनंत भंतेचे धातू ज्यामध्ये प्रतिष्ठापित करण्याच्या संगगिरी महास्तूपाला दान पुण्य करायचं प्रत्यक्ष करू शकता। आणि त्यानंतर समोरचा कार्यक्रम जो गायनाचा आहे तो सुरू होईल। बाजूलाच ज्ञान सत्यशुद्ध कॅलेंडर आणि आपली स्मरणिका, लुंबिनी स्मरणिका बाजूलाच आहे, आपण ती घेऊ शकता आणि स्वतः रात्रभर गाण्याचा स्वाद घेऊन पुण्यार्पण करू शकतो। सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। प्रकाशजी जोंधळे यांचा संच इथे आपल्यासाठी गायनासाठी उपलब्ध आहे। एखादं कोणाला जर गाणं म्हणायचंच असेल तर ते आपण व्यवस्थितरित्या येऊन त्यांना सूचना करावी, त्यांनी अनुमती दिल्यास आपण गायनाची संधी आपल्याला मिळेल। आणि गाणं म्हणत असताना कुणाच्या भावना दुखवल्या नाही गेल्या पाहिजे। गाणं म्हणत असताना त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे अपशब्द नसले पाहिजे याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शांतमय वातावरणामध्ये हा सांस्कृतिक गायनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी संपन्न करावा। हाँ चिटको रे भाव अरे 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 देखो बेकार आहे इथं कशाला ठेवला तू बोला नदी चालता कोण ठेवला बस बस शांत बस कोणाला काय ठेवायचं नाही, कोणाला काय घ्यायचं नाही। बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णद्वार आयोजित 23वी बौद्ध धम्म परिषद आपल्या पूर्ण शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या धडामार्गामध्ये साजरी होत आहे। आता दुसरं सत्र धम्मदेशनेचं संपलेलं आहे आणि आपल्या सेवेमध्ये गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। ज्या उपासकांना उपासिकांना इच्छा आहे सुंदर असं गीत गाण्यासाठी त्यांनी माझ्याकडं आपलं नाव लिहून द्यायचं आहे। चार्जिंगला कोण लावत दिलं त्याला घेतलं असतं
तुला बोलतो चार्जिंगला तुला बोलतो जय भीम जय भीम. तू आहे म्हणून बसलो शांत काय घ्यायचं काय करू आपल्याला सॉकेट तुम्ही गेलं या 23व्या बौद्ध धम्म परिषदेचे अथक परिश्रम ज्यांनी घेतलेले आहेत असे वंदनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ व पूज्य भदंत पय्यमजी यांच्या अथक परिश्रमातून ही बौद्ध धम्म परिषद साजरी होत आहे. सर्व उपासकांना माझी कळकळीची विनंती आहे. सर्व कलाकारांना केवळ 10 मिनिटाचा वेळ दिला जाईल. वा वा. तर एक बालिका आहे किरण अनंत वायवळ, तिला ह्या धम्म परिषदेच्या अनुषंगाने थोडस बोलायचं आहे. ठीक आहे बाळा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव किरण अनंत वायवळ आहे. मी 4थी येथे शिकते. मी तुम्हाला संविधानाविषयी एक छोटी कविता सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. माझे संविधान माझा अभिमान, वाढली त्यांनी जगात आपली शान. भारत माझा माऊली संविधान, त्यांची सावली थोर आपले संविधान. करूया त्यांचा सन्मान, नको राजेशाही नको ठोकेशाही. संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान. माझे संविधान माझा जीव की प्राण. जय भीम. दादा रस्ता कसा तिकडे जायचं तिकडे चालू होता आता कुठे जायचं तुम्हाला म्हणून ते करा शाहीर हॅलो. सर्व कलाकारांना विनंती अशी आहे की ज्याला कोणाला गीत गायचं असेल त्यांनी प्रकाश झुंबळे यांच्याकडे नाव नोंदणी करावी अशी कलाकारांना विनंती आहे. हॅलो. चला असंच टाकून टाकला आता काय जाऊन फोन लाव. बुलढाणा या ठिकाणी बुद्ध रश्मीचं जे विहार निर्माण होत आहे त्यासाठी तर प्रत्यक्ष दान द्यायचं असं एक 10-15 मिनिटापर्यंत यश भक्तीजी स्टेजवर बसलेले आहेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष दान देऊ शकता किंवा संगगिरी महाविहारावर जे स्तूपा बनवत आहे त्यासाठी जर तुम्हाला दान पुण्य करायचं असलं तर प्रत्यक्ष देऊ शकता. आपले लुंबिनी स्मरणिका इकडे उजव्या हाताला आहे. इथं उजव्या हाताला लुंबिनी स्मरणिका आहे तर आपण अवश्य घ्यावे, आपल्या घरात ठेवावी. आणि ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर तिथं उजव्या साईडला आहे. तर थोडेच आहेत, लवकरात लवकर घेऊन जावे आहे. 10-15-20 मिनिटानंतर आम्ही जाणार आहे. याची सगळ्या नोंद घ्यायची आहे. मग गायन आपल्याला ऐकायचं आहे, याची सर्वांना नोंद घ्यायची आहे. बुद्धरश्मी बुद्धविहार जे बुलढाण्याला निर्माण होत आहे त्यासाठी यश भंतीजी थोडा वेळपर्यंत आहेत तर आपण डाव्या साईडला त्यांना दान पुण्य करू शकता. लुंबिनी स्मरणिका घ्यायचं. ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर इथं बघा स्टेज जे छोटं स्टेज आहे तिथं ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर आहे. तिच्यामध्ये 4 उपोषक आहेत, धम्मपदाच्या गाथ आहेत, पौर्णिमेचं महत्व आहे, शुद्ध बौद्ध धर्माचं कॅलेंडर आहे. आपण ते अवश्य घ्यावं. थोडेच आहे, दरवर्षी मी थोडे छापतो लोकांना उपोषित करण्यासाठी. स्वतः मी संकलित केलेलं आहे. जवळजवळ 20 वर्षापासून आपण ते कॅलेंडर काढते, याची सगळ्यांना नोंद घ्यायची.
गायकांची तयारी होईपर्यंत भिक्षू संघ थोडा स्टेजवर 2 मिनिटं बसणार आहेत. जर कोणाला दान पुण्य करायचं असेल तर करू शकता, कारण मग नंतर आम्ही यशवंतीत जातील. मी आज थांबणार आहे. उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत मी आहे, त्यानंतर मुळाव्याला जायचं आहे. तर कॅलेंडर सुद्धा उद्या संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत मिळतील, त्यानंतर मग मिळणार नाही. त्यामुळं आजच आपण घेऊन जायचे आहेत ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर. आपली लुंबिनी स्मरणिका अवश्य सुंदरशी असे लेख आहेत ज्यामध्ये चित्र आहेत आणि आपल्या अभ्यासामध्ये ठेवण्यासाठी, स्मरणात ठेवण्यासाठी आपण घरी ठेवू शकता. असे लुंबिनी स्मरणिका आपल्या विहाराच्या वतीने काढल्या जाते. आपण अवश्य ती घरी ठेवली पाहिजे. लुंबिनी स्मरणिका उजव्या हाताला स्टेजच्या बाजूला दिसते. इकडे उजव्या साईडला जोंधळे साहेबांकडे गायकांचे नाव नोंदणी सुरू आहे. आपल्याला एक गीत सादर केलं जाईल, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे गीतामध्ये बुद्धाचा गौरव, धर्माचा गौरव, संघाचा गौरव, बाबासाहेबांचा गौरव, समाजाच्या हिताचं, कल्याणाचं, देश हिताचं, कल्याणाचं काम समाज दृष्टिकोनातून असं तुम्ही गाणं अवश्य म्हणू शकता. कोणालाही हिनवण्याचं, कोणालाही वाईट वाटण्याचं कुठलेही अपशब्द आणि अशा प्रकारच्या शब्दांचं गाणं कोणी उच्चारू नये. आपल्या धम्मच परिषदेचा सन्मान होईल, भंतीजीचा मान सन्मान जिकडे तिकडे राहील. पूज्य उपबुद्ध भंतीजीच्या अथक परिश्रमातून लहानपणापासून त्याने भिक्षू जीवन जगून हे मोठं असं काम या ठिकाणी उभं केलंय. त्याच्या स्वरूपामध्ये त्या कुठल्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही असं कुठलंही गाणं आपण म्हणू नये. सुंदरसं गाणं तुम्हाला बुद्ध धर्मसंघाच्या गौरवाचं अवश्य तुम्हाला म्हणून सगळ्या लोकांना प्रबोधन करता येईल आणि पुण्यार्जित करता येईल. स्मरणिका पण थोड्याच काढलेल्या आहेत, कॅलेंडर पण थोडेच काढलेले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. संपल्यानंतर आपल्याला भेटणार नाही. उद्या आणखी खूप गर्दी होईल आणि मध्ये संपून जाते. तर आजच आपण घेऊन जा. उजव्या साईडला इथं लुंबिनी स्मरणिका आहे बघा, हे इथं ते घेऊ शकता. हे काय कॅलेंडर? हे काय कॅलेंडर? कॅलेंडर इकडे उजव्या साईडचं जे स्टेज आहे तिथं ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर आहे तिथं, आणि स्मरणिका आपल्या इथे बघा, इथे घेऊ शकतो. दांडे आहे, दांडे आहे. इथे कॅलेंडर उजव्या साईडला स्मरणिका इथे साईडला त्या छोट्या स्टेजवर तिथं आहे कॅलेंडर, आणि स्मरणिका सुद्धा आहे उजव्या साईडलाच आहे. श्रीलंका या देशामध्ये 20-25 वर्षापर्यंत गुरु भंतीजीच्या सोबत लहानपणापासून यश भंतीजीने राहिलेले आहेत. बुद्धगयामध्ये लहान असताना खेळत खेळत यायचे. गुरु भंतीजी सगळ्या लेकरांना चॉकलेट वाटायचे. यश भंतीजीला लहानपणी गुरु भंतीजी चॉकलेट घे म्हणायचे. तर यश भंतीजी म्हणायचे की मुझे चॉकलेट नाही चाहिए. तो गुरु भंतीजी म्हणे क्या चाहिए? तो धर्म चाहिए. मग एवढ्या लहान वयामध्ये ज्या लेकरांनी धर्म मागितला, गुरु भंतीजीने त्याला चिवर दिलं. बुद्धगयावरून बुद्ध श्रीलंकेला नेलं आणि तिथंच प्रशिक्षित करून पुन्हा भारताच्या सेवेसाठी पाठवलेलं आहे. बुद्धगयात ज्यांचा जन्म झाला, श्रीलंकेत ज्यांचं प्रशिक्षण झालं, पण महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून बुलढाणा या ठिकाणी बुद्धरश्मीचं भव्य दिवस सुंदर असं विहार निर्माण करत आहेत. तर आपल्याला प्रत्यक्ष त्यांना दान देऊन त्याच्यामध्ये सहभागी होण्याची महापुण्याची संधी आहे. तर सध्या थोडा वेळपर्यंत स्टेजवर यश भंतीजी स्वतः आहे डाव्या साईडला बसलेले. तुम्ही त्या विहारासाठी दान पुण्य करू शकता. त्याचबरोबर स्मरणिका इकडे उजव्या साईडला आहे, कॅलेंडर सुद्धा उजव्या साईडला आहे. तर आपण घेऊन ते पुण्य अर्जित करू शकता, किंवा भगवंताच्या स्तुपासाठी जर दान पुण्य करायचं असलं तर प्रत्यक्ष माझ्याकडे करून पुण्य अर्जित करू शकता.
हॅलो, थोडस सूचना आहे तुम्हाला परत एकदा. हा धम्म परिषदेचा मंच आहे. कुणाला जर बुद्धाचा आणि बाबासाहेबाचं जर खरंच मनातून गाणं व्यवस्थित म्हणता येत असेल तर म्हणा. तुम्हाला माहित नाही पण खालच्याला लगेच कळते गायक किती पोहोचलेला आहे. आणि तुम्ही पोहोचलेले असता एखाद्याला झोपीमध्येच पोहोचून टाकता आणि मग ते म्हणतात ते कोण आले की मला झोपूच घातले. एवढं कदरून जाते की ते घरीच निघून जाते. असे गायक इथे येऊ नका. आता एक गायक वरी आला होता, त्याला इकडे भतीजी बोलायला ते बघायला उजवीकडे, मी डावीकडे. मी आहे कुणीकडे त्याला दिसणं झालं. ते बाबासाहेबाचं गाणं म्हणायला आले. थोडस संयम ठेवा, लक्ष ठेवा, ध्यान ठेवा. आपण कोणत्या मंचावर आहोत, कुणाचं गाणं म्हणालो आपण काळजीपूर्वक. मला कुणाचा अपमान करायचा नाही. धम्म परिषदेचा मंच आहे. आपण प्रकाश जोंधळेकडं त्यांना जर व्यवस्थित वाटलं तर ते तुम्हाला संधी देतील. परिचित असलेल्यांना संधी द्यावी अशी मी सूचना करतो. चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिक गायनाचा कार्यक्रम आमच्या उपासक उपासिकांना जोंधळेंनी द्यावा मी असं त्यांना सूचना देतोय. प्रकाश जोंधळे, तुम्हाला सूचना आहे शाहीर की चांगले गाणे झाले पाहिजे आणि माणसाने म्हणले पाहिजे की चांगलं गाणं झालं म्हणून. परत एक सूचना आहे. आपले यश बंतेजी बुलढाण्यावरून आलेले आहेत. ज्ञानशील बंतेजीने सुद्धा आपल्याला सूचना दिलेली आहे. सुंदर अशा विहाराचं निर्माण होणार आहे. ज्यांना कुणाला दान द्यायचं असेल तर बंतेजी उजव्या आपलं जे काही मंच आहे त्याच्यावर बसणार आहे. तर कुणाला दान द्यायचं असेल तर आपण यश बंतेजीला दान देऊन आपलं कुशल कर्म संपादित करावं अशी आपल्याला सूचना आहे. हॅलो, बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्ण द्वारा आयोजित 23वी बुद्ध धम्म परिषद आपल्या पूर्ण शहरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे. हे दिवसातील तिसरं सत्र आहे. ज्या महापुरुषांना पुष्पाने, धुपाने, दीपाने वंदन केले, तसेच समाजातील कलावंत आपल्या शब्दच्या फुलाने सुद्धा डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, आई रमाई, आई भीमाई, भीम चळवळीतील इथे हे सादर करीत आहेत. जाऊ का मी? 23 वर्षापासून पूर्ण शहरामध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद साजरी होते आणि या परिषदेसाठी अथक असे परिश्रम घेणारे वंदनीय भगवंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ व पूजनीय भगवंत पय्यमलजी यांच्या अपार मेहनतीने या धम्म परिषदेचं स्वरूप असं भव्य झालेलं आहे. आणि सर्व कलाकारांना माझी विनंती आहे, किंबहुना भंतेजींचं असे आदेश आहे की आपण कुठल्याही प्रकारचं मारक सेवन पदार्थ केलेलं नसावं. हे बुद्धाचं बुद्धपीठ आहे. या ठिकाणावरती आपण कुठल्याही प्रकारचा नशा करून वरी येऊ नये.
आपल्याला नम्र विनंती आहे, अन्यथा आपणास आम्हाला स्वतः हाताला धरून खाली नेऊन बसावं लागेल. एवढी आपल्या स्टेजच्या उजव्या साईडला पूज्य अंगुलीमाल भंतेजी जे आहेत शाक्यपुत्र महास्थवीर जालन्याचे, त्यांचे छोटे सुपुत्र छोटे शिष्य शिवली भंतेजींनी एक बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी स्वतः 2000पेक्षा जास्त प्रश्न आणि उत्तर असा एक ग्रंथ संकलित केलेला आहे. खूप सुंदर आहे, आपल्याला अंगुलींच्या स्मरणात राहण्यासाठी आणि त्यांचं अध्ययन खूप चांगलं होऊ शकतं. तर इथं स्टेजच्या उजव्या साईडला इथं विक्रीसाठी आहे. आज आपल्या सर्वांना हा ग्रंथ सुद्धा आपण घेऊ शकता. शिवली भंतेजीने संकलित केलेला आहे आणि त्याचबरोबर पूज्य अंगुलीमाल भंतेजीचं त्रिरत्न वंदना पुस्तक देखील या ठिकाणी आहे आणि आपली लुंबिनी स्मरणिका देखील आहे. तर स्टेजच्या उजव्या साईडला आहे, या छोट्या स्टेजवर आहे, घेऊ शकता. संघगिरी स्तूपासाठी दानपुण्य करायचं आहे. आणखी संघगिरी आणि सर्व कलाकारांना नम्र विनंती आहे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे, मिशन मुवमेंट आहे, त्याच विषयावरती आपल्याला गायचं आहे. अवांतर आपण कुठलेही भाष्य करू नये की जेणेकरून दुसऱ्यांची मनं दुखावतील असं आपण वागू नये. आपल्याला विनंती आहे, अन्यथा आपलं गीत अर्ध्यामधनंच आम्ही बंद करू. तथागत भगवान गौतम बुद्ध परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच आपल्याला फोकस करायचा आहे. सर्वांना विनंती आहे की राजकीय भाष्य आपल्या गीतामधून आपल्या वाणीमधून आपण काढू नये, सांगू नये, एवढी आपणास विनंती आहे. नाही करतो ऍडजस्ट, काय करायचं का करतो ऍडजस्ट, दूर दूर भाऊ दुसरं जागेवर झोपायला गेलो झोपत नाही, झोपत येत नाही. कॅलेंडर छोट्या स्टेजवर आहेत आणि शिवली भंतेजीच्या द्वारे लिखित, अंगुलीमाल भंतेजीद्वारे लिखित 2 ग्रंथ या ठिकाणी आहेत. त्रिरत्न वंदना व 2000पेक्षा जास्त तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर असं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथावर संकलित केलेले शिवली भंतेजीचं पुस्तक या ठिकाणी आहे. आवश्यक आपल्या घरात असले पाहिजे. लहान लेकरांना 2,500पेक्षा जास्त बौद्ध धम्मावर बुद्ध आणि धम्मग्रंथावर प्रश्न आणि उत्तर दिलेली आहेत. अवश्य या ठिकाणी छोट्या स्टेजवर जे ग्रंथ आहेत ते घेऊन जाऊ शकता आणि कुठे अर्ज करू शकता. ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर पुढेच राहिलेले आहेत, इकडे छोट्या स्टेजवर आहे. अवश्य घेऊन जा. आपल्या घरात उपस्थित पालन करण्यासाठी बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी हे शुद्ध स्वरूपातलं बौद्धांचं कॅलेंडर आहे. ज्ञान सत्यशोधक स्वतः मी ज्ञान बुद्धिजी यांनी संकलित केलेलं आहे. आपण ते घेऊन जाऊ शकतो. अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ज्या ज्या गायकांनी आपली नावे दिलेली आहे, नियमानुसार सिरियल लिस्टनुसारच नाव घेतल्या जातील. कुणाची अवांतर नावं घेण्यात येणार नाहीत याची तसदी घ्यायला पाहिजे. बुद्धपीठ आहे, या बुद्धपीठावरती आपण बुद्ध, बाबासाहेब, आई रमाई, आई भीमाई, फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही आपण गायली पाहिजे. सर्वांना विनंती आहे, राजकीय पीठ नाही तर हे बुद्धपीठ आहे.
बोला सर. परिषदेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लुंबिनी स्मरणिका काढण्यात आलेली आहे. हॅलो. लहान मूल्य 100 रुपये उजव्या साईडला ठेवलेले अवश्य घेऊन जा. आपल्या स्मरणात आणि घरी अभ्यासासाठी ठेवा म्हणून ठेवू शकता आणि आपले पुण्य. महाराष्ट्रातील ख्यातनाम ढोलक वादक अजयजी पुंडगे यांना अशी विनंती करतो तुम्ही स्टेजवर यायचे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ढोलक वादक अजयजी पुंडगे यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. हॅलो हॅलो बबलू ढोलक चप्पल तबला चाटीला गुलाबी कलरचा केबल आहे. गुलाबी कलरचा केबल आहे तबल्याला चाटीला. दीपक मॉनिटर टाक मॉनिटर मॉनिटर हॅलो हॅलो बेस बेस टाक ब्ल्यू कलर तबल्याचा बेस तबला मॉनिटरला बेस मॉनिटरला चाटी फिरव दोन्ही बाजू मॉनिटरला टाक मॉनिटर टाक तबला बंद कर ढोलक सोड तबला बंद कर चाटी ग्रीन कलरची हा ती तुझ्या हातात बेस पिवळा दीपक बेस टाक ढोलकचा मॉनिटरला ब्यांजो का दीपक ब्यांजो ब्यांजो आपल्या हॅलो ब्यांजो खोल ब्यांजो मॉनिटरला अखिल भारतीय 23वी बौद्ध धम्म परिषद मोठ्या थाटामाटामध्ये
साजरी होत आहे. ज्या कोणा आमच्या बांधवांना आमच्या महिलांना झोप येत असतील, झोपू नका, कारण आपल्या सेवेमध्ये फार मोठा सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अवघ्या काही वेळामध्येच गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्वांना शक्य होईल तेवढ्यांनी जागा व्हायचं आहे. कुणी म्हणलेलंच आहे की जागा असावं माझ्या भीमाचा पिल्लू, जागा असावं. सर्व जागे आहेत का? हॅलो, मराठाचे खतना जागे आहात? आधीची पुंडगी. चला बघू तथागत भगवान बुद्धांचा. बाबा बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. इथले जागे आहेत की काय? हॅलो, गांजो. हॅलो 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 माय चेक. हॅलो हॅलो. हॅलो, दीपक, बॅगला तबला आवाज असेल. तबला सोड, तबला सोड, तबला चालू, तबला चालू कर. ब्रेक वाजव. हॅलो रिदम चेक करा, रिदम चेक करा. चला, तबल्याचा आवाज कमी झालेला आहे सर. तबला तबला खोला आवाज, थोडासा आवाज खोला. असं का? महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार आदरणीय अजयजी पुंडगे यांचं इथं आगमन झालेलं आहे. चलो
वा फार सुंदर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आम्हाला गायकांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण जागी आहात. बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्ण द्वारा आयोजित 23वी बौद्ध धम्म परिषद फार थाटामाटामध्ये साजरी होत आहे आणि गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि पहिलं वंदन गीत आमचे मित्र किशन मंत्री नांदेडकर हे आपल्या सेवेमध्ये सादर करीत आहेत. आणि सर्व कलाकारांना माझी विनंती आहे, केवळ 10 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे, कारण सर्व कलाकारांना वाटतं माझंही गीत झालं पाहिजे, सर्वांना वेळ भेटला पाहिजे. तर सेवे सादर आहे किशन मंत्री नांदेड. सर्वांना क्रांतिकारी जय भीम करून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. पहिलंच गीत माझं आहे. पहिलाच बळीचा प्रकार म्हणतात ते तसं झालं माझं. आता काय गाव प्रकाश दादाने माझं नाव दिलं, हरकत नाही, आपलं लेकरू समजून पदरात घ्याल अशी अपेक्षा करतो. बुद्ध फुले शाहू यांच्या विचाराला अभिवादन करून माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता महामाया, माता यशोधरा या परिवर्तनवादी विचाराच्या महामातांना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हिमाचल कराना जय भीमा या लढाई असे निकाला जय भीमा हे माझा लढवय्या सैनिकाला जय भीमा हे माझा. भीमाच्या सैनिकाला जय भीमा हे माझा, लढवय्या सैनिकाला जय भीमा हे माझा. जे आहेत भीमाच्या विचाराची इमान प्रणय, अरे अशा जय भीम माया जय भीम आहे माझा. खाली उडी मारणार कोटीच्या काळजा बहुत अच्छे.
बाबा अरे माय बाबा भीमा तुझ्यामुळे माणूस जगणार आहे तुझ्यामुळे पद प्रतिष्ठा पैसा आहे आणि म्हणून आज या उजाडामध्ये माना सन्मानानं आपण बसलो रुतबा मेरा सरको तेरे संविधान से मिला है और ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को तो मुकद्दर से मिला होगा पर मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है सदाशिव दादा घाटे या माझ्या भावाने सदाशिव घाटे माझ्या भावाने 200 रुपयाचं दान दिलं सगळ्या द्यायचं एकाला नाही सगळ्याला द्या हा आज सगळ्याकडे येणार आहे की आता आणून सूर्य तू धरतीवर तोडले
बाप्पा बाप्पा मायने दिली बाबा बाबा सुखाचं वास मला दे अजून काय नाही माय सगळ्यात द्यावं शांताबाई नरवडे माझ्या माईनं 50 रुपयाचं दान दिलं आधुनी सूर्य तू झोपलीस का आधुनी सूर्य तू धरतीवर तोडले निसर्गाचे याला माणूस म्हणतात हे बाबासाहेबांचं लेकरू आवडल्या घ्यायचं नाही कचरू चढलं भरून बेकार माणूस कुठून आला कळतंय बघा कलाकाराला पैसे द्यायचे कोणाकडे तेल असेल तर तेल द्या डाळ असेल तर डाळ द्या मीठ असेल तर मीठ द्या आणि काही नसेल तर चटणी द्या डोळ्यात घालून घेतो आणि नाचतो सगळे बाबासाहेबांचे लेकर हसू नको माय खरं सांगायचं नाही त्या कलाकाराला फाशी घ्यायची पाहिजे तुमच्या जीवावर हे सगळे कलाकार अरे निसर्गाचे नियम पद्मिनीबाई नामदेव नगर सेविका माय तू 10 नको दे 100 दे दे नाही झाले सगळे माय बाबासाहेबांचे लेकर रमाईचे लेकर होतं माझ्या मायनं नगर सेविका आहे 100 रुपयाचं दान दिलं निसर्गा सगळ्या द्या मायला चिन्ह द्यायची कारण निसर्गाचे नियम माय थांब रे मी बहीण काढायची पैसे बाय ते काय दे बाबा काय माणसं चांगली आहेत धम्म परिषद मध्ये आलेला कलाकार उपाशी मरत नाही मान बापा 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 10 मिनिटं घेतो जास्त घेत नाही साहेब 10 मिनिटात जे झालं ते हा अरुण सर्गाची भाभिना बंटी भाऊ 100 रुपये दान धन्यवाद जय भीम आणि त्यांचं सुद्धा म्हणा बाबा भाभिना चालू संतोष काळे यांच्याकडून 100 रुपये बेबाबाई प्रकाश भुरे माझ्या माईनं 200 रुपयाचं दान दिलं 100 रुपये वापस ठेवू लागली पण दिले माझ्या माईनं अरे खूपच्या काळजा वंदना बाधिना पुंडलिकरावजी खंडारे थोरावे करा किती बाबू 100 रुपये वा 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 खूपच्या काळजा माणसं लय मोठे आले थोडे हॅलो हॅलो जे सटवाजी गजरा टाका गावकार बाबा किशन मंत्री आलो दादा आलो एकाच मिनिटात आलो सर केवळ 10 मिनिटाचा वेळ आहे झालं सर्व कलाकारांना आपल्याला संधी द्यायची. जाता जाता कोणाला द्यायचे असतील तर द्या रे बाबा आता मी चाललो माझा कार्यक्रम झाला हो माहिती ना मायने दिली बाबा पिंकूताई
नरवाणे या माझ्या बहिणीकडून 50 रुपयाचं दान आहे. धन्यवाद बाबा दे मला. हॅलो शांताबाई मुंजाची भिसे माझ्या बहिणीनं 50 रुपयाचं दान दिलं. माय या इकडं मला फक्त हात दाखवा मी येतो तिकडं. गाणं संपलं तरी येतं गायचे गाणे चालू असले तरी येतं. आलो माझी कुणी आलो. कोटीच्या काळजा बाभिमा बाभिमा आलो आलो सर आपल्यामुळं सर्व